मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात महत्वाची अपडेट आहे। मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीनंतर भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी 875 मतांनी आघाडीवर आहेत। भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे। मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीतील मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीनंतर भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी हे 875 मतांनी आघाडीवर आहेत। छगन भुजबळांना नाशिकचे पालकमंत्री करा, राष्ट्रवादीने नाशकात लावलेल्या बॅनरची चर्चा आहे। मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने शहरात बॅनर लावण्याचा चर्चा रंगते। शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी शहरभर हे बॅनर लावले। नाशिकचे खड्डे सध्या राज्यभर चर्चेत आलेले आहेत। या खड्ड्यांमुळे 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि शहरात खड्ड्यांचे मोठे साम्राज्य पसरले असून दुरावस्थेचं चित्र निर्माण झालं असून या पार्श्वभूमीवर नाशिकला पालकमंत्री नसल्यामुळे ही परिस्थिती आहे। यामुळे मंत्री छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्याची मागणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आली। नाशिक शहरात अनेक ठिकाणी बॅनर लावत मंत्री भुजबळांना नाशिकचे पालकमंत्री करा, ते नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढू शकता अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। याचा आढावा घेतलाय, तसेच अंबादास खैरेंसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश महाले। या खड्ड्यांमुळे 5 जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। मात्र या खड्ड्यांमुळे आता खरं तर नाशिककरांची मनातली जी भावना आहे ती बाहेर आलेली आहे। दत्तक नाशिकचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करण्यात आलेले या फलकाच्या माध्यमातून का भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर करण्याची जी मागणी आहे ती सर्वसामान्य नाशिककरांकडनं केली जात आहे आणि त्यांच्या मनातल्या भावना या खरं तर या ठिकाणी बोलून दाखवल्या जात आहे। खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसतर्फे हे जे बॅनर आहे ते संपूर्ण शहरात लावण्यात आलेले। काय नेमकी या फलकाच्या माध्यमातून मागणी मी मागणी केलेली आहे, आपले दत्तक पालक देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे की भुजबळ साहेबांना पालकमंत्री करावं, खड्डे मुक्त करायसाठी आणि प्रशासनावर चांगले हे करायचं असेल तर आदरणीय भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकचे जे खड्डे आज तुम्ही 6 महिन्यापासून बघताय, गिरीश भाऊ जरी कुंभमेळा मंत्री असतील त्यांनी त्यांच्या परीने काम करताच आहे, पण फुल टाईम पालकमंत्री जर इथं आदरणीय भुजबळ साहेबांना दिलं तर अतिशय चांगलं आणि विकासात्मक काम ह्या नाशिक शहरात होईल। याची आम्हाला त्याच्यासाठी सर्वसामान्य नाशिककरांच्या मनातली भावना म्हणून आम्ही आज हे फलक लावलेले आहे। भुजबळ खरं तर यांच्याकडे प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून बघितला जातो, त्यामुळे त्यांच्याकडे जर जबाबदारी दिली तर नाशिकचा चेहरा नक्की बदलेल असा आशावाद खरं तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेला आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।